आणि तर बघूयात आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीच्या बातम्या आहेत रशिया आणि युक्रेन संदर्भातल्या। कारण 6 महिन्यांपासून रशिया युक्रेनमधल्या पूर्वेकडे असलेल्या बाखमुत शहर ताब्यात घेण्याचे प्रयत्न करत आहे आणि युक्रेन सैन्यानं जारी केलेल्या फुटेजमध्ये हा भाग किती उद्ध्वस्त झालाय हे यावरून स्पष्ट दिसतंय। या व्हिडिओमध्ये नष्ट झालेल्या इमारती आणि रस्त्यावर पसरलेले ढीग दिसतात। रशियाच्या सैन्यानं शहरावर केलेल्या अतिक्रमणामुळे युक्रेनच्या लष्करी नेत्यांनी सोमवारी बाखमुतवर कब्जा करण्याचा निर्धार केलाय। रशिया बाखमुतपासून मागे हटू शकतो असा अंदाज गेल्या आठवड्यात जेलेन्स्की यांच्या सल्लागारानं व्यक्त केला होता। पण रशियाच्या जोरदार गोळीबारात आणि हल्ल्यामध्ये डोन्स्क प्रदेशातील शहर आणि जवळपासच्या गावांचं प्रचंड नुकसान झालंय। रशियानं बाखमुतवर तिन्ही बाजूंनी हल्ला चढवलाय। रशियाच्या सततच्या हल्ल्यातूनही युक्रेन बाखमुतचं रक्षण करणार असाच निर्धार आणि तसा विश्वास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांनी काल व्यक्त केला। सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांशी याबद्दल आपण चर्चा केल्याचं जेलेन्स्कींनी काल त्यांच्या संध्याकाळच्या भाषणात सांगितलं। बाखमुतमधून माघार न घेण्याचा आणि तिथे अधिक ताकदीनं लढा देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओवर देखील त्यांनी टिप्पणी केली आहे। युक्रेनचा विजय असो असं म्हणणाऱ्या युक्रेनच्या एका सैनिकाला रशियाच्या सैन्यानं गोळ्या घालतानाचा हा व्हिडिओ होता। या घटनेला आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रतिसाद देण्याची गरज आहे आणि तशी माझी इच्छा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या प्रकरणातल्या जबाबदार असलेल्यांना नक्कीच आपण शोधून काढू असं वचनही जेलेन्स्कींनी दिलंय। रशियन सैन्याच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या ईशान्य भागातील खार्किव्ह प्रदेशातील कुपियान्समध्ये प्रचंड नुकसान झाले। कुपियान्स हे रशियाच्या सीमेपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि युद्धाच्या संपूर्ण काळात इथे हवाई बॉम्बफेक केली जात आहेत। शहरवासियांना याचा सातत्यानं सामना करावा लागतोय। गेल्या 2 आठवड्यात रशियाकडून वाढलेल्या हल्ल्यांमुळे शहरातून काही नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली। आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्यांमुळे घरं नष्ट झाली आहेत। एका 65 वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झाल्याचं इथले गव्हर्नर ओले यांनी सांगितलंय। एव्गेन यांनी असोसिएटेड प्रेसला याबद्दलची माहिती दिली। या घराचं प्रचंड झालेलं नुकसान आणि या घराचं छतही नष्ट झाल्याची माहिती इथल्या रहिवाशांनी दिली। टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये झालेल्या एटिक्स ओपनच्या अंतिम फेरीत रशियाच्या बरोबरचा प्रभाव करून मार्टा कोत्स्युकनं रविवारी तिच्या मूळ देश युक्रेनमध्ये लढणाऱ्या आणि शहीद झालेल्या सर्वांना आपल्या कारकिर्दीतलं पहिलं टूर टायटल समर्पित केलंय। 40व्या क्रमांकावर असलेल्या 20 वर्षीय कोत्स्युकनं 6-3-7-5नं जागतिक क्रमवारीत 66व्या क्रमांकावर 1 तास 32 मिनिटात हा विजय मिळवलाय। सध्या ज्या परिस्थितीत देश आहे त्या स्थितीत असल्यामुळे हे विजेतेपद जिंकणं हे अत्यंत विशेष असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली। त्यामुळेच हे विजेतेपद युक्रेनला आणि सध्या लढणाऱ्या आणि आतापर्यंत या युद्धात मारल्या गेलेल्या सर्वांना समर्पित करायचंय असंही ती म्हणाली। युक्रेनच्या आक्रमणानंतर रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना या दौऱ्यावर खेळण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरही ती सर्वात स्पष्टपणे बोलणारी खेळाडू म्हणून तिची ओळख आहे। युक्रेनच्या ईशान्येकडे इझियम या युद्धग्रस्त शहरात नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून राहत आहेत। दृश्यांमध्ये आपण इथली परिस्थिती बघू शकतोय। युद्धात गमावलेल्या आप्तांच्या मृतदेहांची ओळख पटण्यासाठी काही जणांना वाट बघावी लागते। खार्किव्ह प्रदेशातील या नदीभागच्या इझियममध्ये प्रचंड हानी झाली आहे। युक्रेनच्या नागरिकांचा छळ केला जातो आणि त्यांना काही जणांना तर बेपत्ताही तिथून करण्यात आलाय। काही जण रशियाच्या सैन्याच्या ताब्यात आहेत। शेकडो मृतदेहांसह सामूहिक कबरी याच परिसरात काही महिन्यांपूर्वी सापडल्या होत्या। हा सगळा परिसर लढाईत पूर्णपणे नष्ट झालाय। विमानातून टाकलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये तळघरात आश्रय घेतलेल्या 52 जणांचा इथे मृत्यू झाला। त्यात झायरोवा यांच्या 8 नातेवाईकांचा समावेश होता। मुलगा आणि 2 मुलींसह त्यांचं संपूर्ण कुटुंब इथे राहत होतं। सप्टेंबरमध्ये 7 नातेवाईकांचे मृतदेह इथून बाहेर काढण्यात आले, पण त्यांची ओळख पटवण्यासाठी काही महिने लागले अशी आठवण त्या सांगतायत। इझेमध्ये बाहेर काढलेल्या 451 मृतदेहांपैकी 440 मृतदेह सामूहिक कबरीत सापडलेल्या मृतदेहांपैकी होते, पण अजूनही 125 मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही असं खार्किव्हच्या राष्ट्रीय पोलिसांच्या तपास विभागाचे प्रमुख सेर्ही बाल्बिनोव यांनी दिली आहे। काही मृतदेहांचं इतकं विघटन झालंय की डीएनए नमुना काढणं देखील कठीण झाल्याचं त्यांनी सांगितलं। इतरही बातम्या बघणार आहोत। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांना काही आता त्यांनी योजना जाहीर केल्या। विविध योजनांची घोषणा नुकतीच करण्यात आली, ज्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे लाखो कुटुंबियांना बोल्सा फॅमिली या योजनेचा लाभ मिळणार आहे। 600 रियालचे आधारभूत मासिक पेमेंट त्यांना दिले जाणार आहे। या नवीन तरतुदीनुसार कुटुंबांना त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यांच्या वयानुसार अतिरिक्त रक्कम मिळेल, तसंच गर्भवती महिलांसाठी अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। लुला यांनी यावेळी सांगितलंय, बोल्सा फॅमिली या ब्राझीलच्या समाजातील सर्व समस्यांचं निराकरण करेल असं आम्ही वचन देत नाही, पण त्यासोबत आर्थिक कशारुधीनं वृद्धी होऊ शकेल आणि रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचं कशा पद्धतीनं वाढ होऊ शकेल असं धोरण असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इस्टोनियाचे पंतप्रधान काजा कॅलस यांच्या पक्षानं राष्ट्रीय निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवल्यानंतर त्यांनी संभाव्य युती भागीदारांची चर्चा सुरू करायला
सुरू केलेली आहे आणि पूर्ण झालेल्या मतमोजणीतून मिळालेल्या प्राथमिक अंदाजानुसार आघाडी सरकारमधील महत्त्वाचा भागीदार असलेल्या कैलास यांच्या रिफॉर्म पार्टीला 31.2 मतं मिळाली आहेत. पण सरकार चालवण्यासाठी या बहुमतासह युती तयार करण्यासाठी आणखीन भागीदारांची आवश्यकता असणार आहे आणि त्या दृष्टीने इथे हालचालींना वेग आलाय. पुढची बातमी आहे. मेक्सिकोमधली माटामोरस इथल्या शहरात गोळीबार करण्यात आले. अपहरण केलेल्या अमेरिकन नागरिकांचा शोध सध्या घेतला जातोय. एफबीआयनं माटामोरस या सीमावर्ती शहरात अपहरण केलेल्या 4 अमेरिकन नागरिकांचा मेक्सिकन अधिकारी सध्या शोध घेत आहेत. औषध खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्यातून टेक्सासहून ते मेक्सिकोला गेले होते आणि एका गोळीबारात ते पकडले गेले होते. एक मेक्सिकन नागरिक यात ठार झाला होता. अमेरिका आणि मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी याविषयी सोमवारी माहिती दिली. इथे नॉर्थ कॅरोलिना भागातल्या एका पांढऱ्या मिनी व्हॅनमध्ये हे 4 जण प्रवास करत होते. तुर्कस्तान आणि सिरियाच्या काही भागांना भूकंपानं प्रचंड उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर शेकडो लोकांना तिकडे अजूनही हे सर्वजण निराधार आहेत. इथे निवारा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत गोष्टींची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी याविषयी माहिती दिली. याच टीमचेच म्हणजे तुर्कस्तानामधल्या संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक अल्वारो यांनी याविषयीची माहिती दिली. या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी $1 बिलियन गरज आहे. केवळ 10%च निधी आता उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यामध्ये 6 फेब्रुवारीला हा शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यात 50,000हून अधिकांचा इथे मृत्यू ओढवला. तुर्कस्तानमध्ये 6 पक्षांच्या युतीनं मुख्य विरोधी पक्षाचे नेते केमाल यांना मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप अर्दोगान यांना आव्हान देण्यासाठी आपला उमेदवार म्हणून घोषित केलंय. तुर्कस्तानमध्ये 14 मेला या संदर्भातल्याच म्हणजे सार्वत्रिक निवडणुका तिथे पार पडतील. देश लोकशाही मार्गाकडे यामुळे वळू शकेल. अन्यथा एर्दोगान यांच्या वाढत्या हुकुमशाही शासनाचं यामध्ये पुन्हा एकदा ते येतात का अशी देखील चर्चा आहे, कारण एर्दोगान गेले 20 वर्ष सत्तेत आहेत. युनेस्कोच्या प्रमुख दुसऱ्या महायुद्धात गुलाम बनलेल्या कोरियन नागरिकांना भरपाई देण्यासाठी स्थानिक नागरिक निधी उभारण्याचा वादग्रस्त योजनेचा निषेध केला जातोय आणि ज्यात यासाठी नागरिक दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीबाहेर अशा संख्येत उभे होते आणि योजनेचा उद्देश दक्षिण कोरियाचे पुराणमतवादी राष्ट्राध्यक्ष योल यांचे जपानशी तुटलेले संबंध सुधारण्याचा आणि उत्तर कोरियाच्या आण्विक धोक्यांना त्यांनी दिलेल्या धमक्यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी होईल आणि त्यासाठी सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली जात आहेत. बेलारूसमध्ये न्यायालयानं निर्वासित विरोधी पक्षनेत्या स्वियातला यांना सरकार उलथवून टाकण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर अतिरेकी गट तयार करणं, त्याचं नेतृत्व करणं, द्वेष तयार करणं, द्वेष भडकावणं आणि राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवणं असे आरोप त्यांच्यावर होते. 2020 मध्ये अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी विवादित म्हणजेच वादग्रस्त निवडणुकीत 6व्यांदा ते पदावर आले आणि त्यांच्या विरोधात यावेळी जोरदार आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर स्वियातलाना आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांविरोधात खटलाही चालवण्यात आला. जेरुसलेमच्या अल-जोस परिसरामध्ये 3 घरं पडली आणि इस्रायली नागरिक इथल्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या रक्षणासाठी इथे आता पोलीस तैनात केलेत. या पाडलेल्या वास्तू टोटा कुटुंबाच्या होत्या आणि परवानगी घेऊनच ही वास्तू उभी करण्यात आली होती, पण तरीही ही घरं पाडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. पूर्व जेरुसलेममधला हा भाग आहे जिथे बहुतेक पॅलेस्टिनी भागातल्या इमारती या परवानग्यांशिवाय बांधलेल्या आहेत. 2017च्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार त्यांना सुरक्षित करणं शक्य नसल्याचं आता यापुढे सांगण्यात आलंय. दक्षिण कोरियात कामगारांनी सेऊलमध्ये आंदोलन केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक नागरी निधी उभारण्याच्या सरकारच्या योजनेचा निषेध केला जातोय. इथला नागरिक गट या आंदोलनात सहभागी झालाय. इथल्या पीडितांना भरपाई देण्यासाठी हा निधी उभारला जात होता. काँगोमधली बातमी आहे. इकडे DRCच्या पूर्वेकडच्या M23 हा बंडखोर गट आणि काँगो सैन्य यांच्यातल्या संघर्षामुळे अनेक लोक विस्थापित झालेत आणि इथे विस्थापित झालेल्या शेकडो काँगो नागरिकांनी आता इथे कूच केलेला आहे गोमाकडे. कारण या विस्थापितांनी आश्रयस्थानांमध्ये त्याचबरोबर प्लास्टिक आणि काठ्यांनी त्यांच्यासाठी जे तात्पुरते तंबू उभारले होते त्यात आसरा घेतला होता आणि त्यांना आता मदतीसाठी ते आवाहन करतायत, कारण त्यांना मदतीची आणि सहाय्याची गरज आहे. तात्पुरत्या त्यांना जरी दिलासा मिळालेला असला तरी DRCच्या पूर्वेकडची ही परिस्थिती आहे. काँगोमधली दृश्य आपण बघतोय. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेत्नो मार्सुडी यांनी सोमवारी टोकियोमध्ये जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हायाशी यांची भेट घेतली. इंडोनेशियाच्या यावर्षी आसियान
इंडोनेशिया यावर्षी आसियानच्या अध्यक्षपदी आणि जपान यावर्षी G7चं अध्यक्षपद भूषवणार आहे आणि त्यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांवर यावेळी चर्चा झाली. इंडोनेशिया आणि जपान आयोजित करत असलेल्या या वर्षातल्या 2 प्रमुख घटना पाहता दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर यात भर दिला जाणार आहे. जपान मे 2023 मध्ये हिरोशिमामध्ये G7 शिखर परिषदेचं आयोजन करेल तर इंडोनेशिया 2023 साठी आसियानची अध्यक्ष असणार आहे. पुढची बातमी. अमेरिकेतली न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कॉन्सर्टमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं हा सगळा गर्दीचा जमाव जात असताना ही घटना घडली आहे. गोळ्या झाडल्या गेल्याच्या भीतीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. रविवारी उशिरा मेन स्ट्रीट आर्मरी इथे रॅपर्स ग्रोलिरा आणि फिनेस 2 टाइम्स या रॅपर्सचा इथे कॉन्सर्ट होता. इथे गोळीबार झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं इथल्या रॉचेस्टर पोलिसांनी ABC न्यूजला एका निवेदनाद्वारे सांगितलंय. पण या घटनेत एका 33 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय आणि दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फायर फायटर्सला संबोधित केलं. तुमचा कायमच मला पाठिंबा आहे आणि तुमच्या प्रत्येक कामात माझंही समर्थन असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2020च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बायडन यांना अग्निशमन दलातील कामगारांचं मोठं समर्थन होतं. 2 दशकांहून अधिक काळात या गटाला संबोधित करणारे बायडन हे पहिले अध्यक्ष ठरलेत. माझ्या आतापर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत मी तुमच्या सर्वांसाठी इथे असण्याचा प्रयत्न केलाय कारण तुम्ही सर्वजण माझ्या कारकिर्दीत माझ्यासोबत आहातच असं देखील यावेळी बायडन म्हणाले. सोमवारी जगभरातल्या ट्विटर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी वॉशिंग्टनमध्ये लिथुआनियाचे परराष्ट्रमंत्री गॅब्रिएलियस यांचं स्वागत केलं. यावेळी चर्चेत युक्रेन आणि रशियाचं युद्ध हा प्रमुख मुद्दा होता. फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून लिथुआनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया, बाल्कन देशांची युक्रेनला मोठी मदत झाली आहे. जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांनी बाल्टिक रिपब्लिकमधल्या फॉरवर्ड जर्मन युनिटच्या भेटीसाठी ते लिथुआनियामध्ये आलेत आणि त्यानंतर इथल्या सरकारी नेत्यांशी त्यांनी चर्चाही केली होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून गेल्या वर्षीपासून जर्मनीनं लिथुआनियामध्ये लढाऊ सैन्य अजूनही कायम ठेवलंय. बातम्यात अमेरिकेतल्या हिमवादळासंदर्भातल्या कारण लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडच्या हिमवादळामुळे ग्रस्त झालेल्या भागात अर्थात सॅन बर्नार्डिनो पर्वतांमध्ये अडकलेल्या रहिवाशांसाठी इथले रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेतच पण त्याचबरोबर इथल्या नागरिकांसाठी अन्न, पाणी आणि ब्लँकेट्सचं वाटप केलं जात आहे. या भागातील 79% रस्ते आता वापर करण्यायोग्य केल्याचं इथल्या काउंटीच्या वतीनं सांगण्यात आलं. इथे हिमवादळाच्या तडाख्यामुळे उत्तर कॅलिफोर्नियामधले अनेक पर्वतीय रस्ते पुन्हा बंद करावे लागले. सिएरा नेवाडामध्ये बर्फ आणि पावसाची नोंद झाली. इथल्या सीमेजवळच्या लेक टाहो भागामध्ये महामार्ग क्रमांक 80 आणि इतर अनेक मार्ग बंद करावे लागले. हिमवादळाच्या परिस्थितीत वाहन चालवू नका असं कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलिंगकडून सांगण्यात आलं होतं. टाहो परिसरातील किमान 3 जागा या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंदही करण्यात आल्याचं रिसॉर्टच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. हिवाळ्यातल्या या वादळाची चेतावणी सोमवारच्या सुरुवातीपासूनच देण्यात आली आणि या सगळ्या भागात हा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रीय हवामान सेवेनं देखील बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली. 24 तासांच्या 30 इंचांपेक्षा जास्त नवीन बर्फ पडल्याची माहिती UC बर्कले सेंट्रल सिएरा स्नो लॅबनं याविषयीची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. सिएरासाठी हिमस्खलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. शिकागोचं 2040 पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट आहे आणि शिकागोमध्ये हवामानामुळे इलेक्ट्रिक बसेसचा अवलंब त्याचा वापर कमी होतोय पण इलेक्ट्रिक मॉडेल्सची किंमत सध्याच्या डिझेल मॉडेलपेक्षा जवळपास दुप्पट आहे आणि ती ऑपरेट करण्यासाठी सध्या कमी खर्च येत असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे एक दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाअंतर्गत हे उद्दिष्ट आता साध्य केले जात आहे. इलेक्ट्रिक बसेस पुन्हा एकदा वापरण्यासाठी इथे मोठा खर्च येणार आहे. बोस्टनमधली बातमी आहे. सबवे स्टेशनवर एक सिलिंग पॅनल प्लॅटफॉर्मवर आदळून एका प्रवाशाला दुखापत झाली तेव्हाची ही दृश्य आहेत. केम्ब्रिजमधल्या एका अथॉरिटी हार्वर्ड स्टेशन जवळची घटना आहे. संध्याकाळी 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अॅल्युमिनियम पॅनल सुमारे 10 फूट खाली पडले आणि इतर स्टेशनवरील सर्व सिलिंग पॅनल्सची आता तपासणी त्यामुळे केली जाते. आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येबद्दलची. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 266 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्याचबरोबर 2970 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोना बळींची आता एकूण संख्या 5,30,772 पर्यंत पोहोचली आहे.
पुढची बातमी आपण बघतोय. पॅरिस फॅशन वीकमध्ये सादर झालेल्या विविध कलेक्शनबद्दलची. झिमरमन हा ऑस्ट्रेलियाच्या ब्रँडचं कलेक्शन पॅरिस फॅशन वीकमध्ये सादर झालंय. डेनिमचा वापर प्रामुख्यानं करण्यात आला होता. त्याचे सहकारी ऑस्ट्रेलियन रुपर्ट बनी या चित्रकाराकडून याविषयीची प्रेरणा या फॅशन डिझायनरनं घेतली होती आणि त्याची हँड स्केच बुक्स आम्ही यामध्ये वापरू शकलो होतो आणि स्त्रियांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मला खरंच आवडला आणि त्यावरच आधारित हे कलेक्शन असल्याचं यावेळी डिझायनरनं म्हटलंय. लुई व्हिटॉनचं 2023चं फॉल विंटर कलेक्शन पाहण्यासाठी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती आणि त्यांची झलक पाहण्यासाठी सोमवारी दुपारपासूनच पॅरिसमधल्या ऑसे म्युझियम प्लाझामध्ये गर्दी झाली होती. ब्रिटन अभिनेत्री एमा लॅड, फ्रेंच अभिनेत्री ली सेडॉक्स आणि इटालियन इन्फ्लुएन्सर चियारा फेराग्नी यांचा यावेळी समावेश होता. स्टेला मॅकार्टनीनं नवीन इको कॉन्शियस मटेरियलमधून तयार केलेलं कलेक्शन यावेळी पॅरिस फॅशन वीकमध्ये सादर झालं. यावेळी मॉडेल्ससोबत अश्वही इथे होते. हे लेदर फ्री फॅशन कलेक्शन होतं. मानव आणि निसर्ग यांच्यातला संबंध शोधण्याचा प्रयत्न यातून आपण हे कलेक्शन सादर केल्याचं तिनं यावेळी म्हटलंय. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.